नमस्कार. आज आपण अंकिताची कथा पाहणार आहोत. अंकिता बराच वेळ टेरेसवर बसली होती. शांता मावशीने आवाज दिल्यावर ती भानावर आली. अंकिता, अगं, सगळीकडे तुला शोधले आणि तू इथे बसली. खूप ऊन पडले आणि तू अजून थोडा वेळ बसलीस तर चक्कर येईल. चल उठ पटकन. आज मी तुझ्या आवडीची पुरणपोळी बनवली. अंकिताने शांतपणे शांतामावशीला विचारलं. शांतामावशी, आज काय स्पेशल? शांतामावशी डोक्याला हात लावत बोलते. अगं बाई, विसरलीस का तू? आज तुझा वाढदिवस आहे ना, म्हणून मी पुरणपोळी बनवली. अरे देवा, विसरलेस की मी. चल पटकन खाली. खरं तर शांतामावशी अंकिताच्या घरी कामाला होती. अंकिताचं सगळं शांतामावशीच पाहायची. संजय पाटलांच्या घरात शांतामावशी ही एकमेव व्यक्ती अंकिताला जवळची वाटायची. पण काही दिवसांपूर्वी संजय पाटलांनी शांतामावशीला कामावरून काढून टाकले होते. संजय पाटलांचा घर सोडून शांतामावशी बीडमधल्या आपल्या घरी परतली होती. शांतामावशीचे जवळचे असे कोणी नव्हते. अंकिता 2 महिन्यांपासून शांतामावशीच्या घरीच राहत होती. जेवण करून अंकिता चोपाळ्यावर बसली होती. जेवण पण तिने नीट केले नव्हते. काहीतरी अडचण आहे हे शांतामावशीच्या नजरेतून सुटले नाही. अंकिता, काय झालं ग? तू अशी टेन्शनमध्ये का आहेस? शांतामावशी, तुला ते मिस्टर खोत माहीत आहे ना? संजयच्या कंपनीत काम करतात. त्यांनी मला परवा बीडमध्ये पाहिले आणि त्यांनी ही बातमी संजय पाटलांपर्यंत पोहोचवली पण असेल. ते आता मला न्यायला येतील. शांतामावशी, पण मला त्यांच्याकडे जायचे नाही. मला पुन्हा त्यांच्या घरात एखादा शोपीस बनून नाही राहायचं. खूप अडचणींचा सामना करत मी त्यांच्या घरातून निघून आले होते. संजय पाटील जर आता इथे आले तर मला घेऊन जातील. त्यामुळे मी उद्या तुझ्या घरून निघून जाते. अंकिता बोलली. अंकिता, अगं पण तू कुठे जाशील? हे बघ पुरी, तू इथेच थांब थोडे दिवस. मी तुझी राहण्याची सोय माझ्या मैत्रिणीच्या घरी करते, पण तू जाऊ नको. शांतामावशी बोलली. नाही शांतामावशी, संजय पाटील खूप पोहोचलेला माणूस आहे. तो पूर्ण गावभर माझा शोध घेईल. त्यामुळे मी इथून निघून जाते. शांतामावशी बोलते. अगं पुरी, पण जाशील तरी कुठं? ते तरी सांग. तशी अंकिता बोलू लागते. शांतामावशी, तू काळजी करू नको. आता मी इथून सोलापूरला जाते. एखादी भाड्याची खोली घेऊन राहील आणि कुठेतरी काम करून माझं पोट भरील व नवीन आयुष्याची सुरुवात करेल. शांतामावशीला मात्र अंकिताचं बोलणं ऐकून अश्रू अनावर होतात. दुसऱ्या दिवशी अंकिता भल्या पहाटे उठते, स्वतःचे आवरते आणि बाहेर अंधार असतानाच शांतामावशीचं घर सोडते. शांतामावशी अंकिताच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देते. अंकिता एस.टी. स्टँडवर येते. तिथून सोलापूरची बस पकडते. आपल्या आयुष्यात काय काय घडलं याचा विचार अंकिताच्या डोक्यात चालू असतो. संजय पाटील मोठा उद्योगपती होता. रोज दारू पिऊन घरी यायचा आणि अंकिताला क्षुल्लक कारणावरून मारहाण करायचा. बाहेर तर किती बायांबरोबर त्याचे अफेअर्स होते त्याचं त्यालाच माहीत. अंकिताने त्याच्या त्रासाला कंटाळूनच घर सोडलं होतं. अंकिता दुपारच्या वेळेस सोलापूरला पोहोचते. अंकिता राहण्यासाठी रूम शोधू लागते, पण तिला रूम मिळत नाही. तसे तिच्याकडे पैसेही कमी होते. त्यामुळे ती शेवटी जवळच असणाऱ्या वृद्धाश्रमात जाते. वृद्धाश्रमाचा मॅनेजर अंकिताला तिथे राहण्यास नकार देतो आणि म्हणतो, आम्ही इथे फक्त वयस्कर व्यक्तींनाच ठेवतो. तुम्ही तर
चांगले धडधाकट आहात, तुम्ही इथे राहू शकत नाही. पण अंकिता खूप गयावया करून त्या मॅनेजरला विनवण्या करते. वृद्धाश्रमाच्या मॅनेजरलाही अंकिताची दया येते. तो अंकिताला म्हणतो, आमचे साहेब थोड्या वेळाने येतील, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोला. मॅनेजरचे बोलणे ऐकून अंकिताला थोडं बरं वाटतं. ती आश्रमाच्या बाहेरच बसून राहते. 2-3 तासानंतर मॅनेजर अंकिताजवळ येतो आणि साहेबांनी बोलावले म्हणून सांगतो. अंकिता साहेबांच्या कॅबिनमध्ये जाते आणि समोर पाहते तर तिथे राहुल परांजपे. राहुल म्हणजे अंकिताचा शाळेतील जिवलग मित्र. राहुल, तू इथे? अंकिता, हा प्रश्न मी तुला विचारणे जास्त योग्य होईल नाही का? हो, बरोबर आहे तुझं, अंकिता बोलते. मला तुला इथे पाहून धक्का बसला. तू इथे कशी आली आणि तुझा नवरा कुठे? राहुल बोलला. अंकिता बोलते, ते जाऊ दे सगळं. तू मला इथे राहून देणार आहे की नाही ते सांग. मला तू इथे फुकट सांभाळू नको. मी आश्रमाचे जे काम असेल ते करेल. राहुल अंकिताला आपल्या आश्रमात राहण्याची परवानगी देतो, पण त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. तो काहीच न बोलता शांत बसला. आता अंकिताला आश्रमात येऊन 15 दिवस झाले होते आणि एक दिवस सकाळीच आश्रमापुढे संजयची गाडी आलेली पाहून अंकिताला धडकी भरल्यासारखं झालं. पण त्या गाडीत संजय पाटील नव्हता, तर त्याचा ड्रायव्हर होता. अंकिता आश्रमात आहे समजल्यावर संजय आपल्या ड्रायव्हरला घेऊन सोलापूरला पोहोचला होता. संजय एका हॉटेलमध्ये थांबला आणि अंकिताला आणण्यासाठी ड्रायव्हरला पाठवले होते. ड्रायव्हर अंकिताला घेऊन संजय ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तिथे आला. अंकिताला तर दरारून घामच फुटला होता. तिचा नवरा म्हणजे संजय पाटील आता काय करेल याचा तिलाही विचार करवत नव्हता. अंकिता संजयच्या रूमबाहेर थोडा वेळ बेल वाजवू का नको हा विचार करत थांबली. पण शेवटी तिने धीर एकवटून बेल वाजवली. तसा आतून आवाज आला, बेल वाजवू नको, दरवाजा उघडाच आहे. अंकिता आत गेली तर संजय दारू पीत बसला होता. आलीस का? कुठे होती एवढे दिवस? अख्खं बीड सोलापूर पिंजून काढलं मी. जाऊन जाऊन कुठे जाशील? शेवटी शोधलंच ना मी तुला, संजय बोलला. संजय खुर्चीवरून उठला आणि तडकन अंकिताच्या कानाखाली मारली. तशी अंकिता जमिनीवर पडली. काय कमी केलं होतं ग तुला? माझ्या घरी सगळं ऐशोआरामात चालू होतं आणि तू या संजय पाटलाचं घर सोडून निघून गेली. मला समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही असे म्हणत संजयने अंकिताला मारायला सुरुवात केली. थोड्या वेळाने तो अंकिताला मारायचा थांबला आणि तिच्या पुढे 2-3 कागद फिरकावले. संजय म्हणाला, हे घटस्फोटाचे कागद आहे. याच्यावर गपगुमान सही कर. मी तुला आता माझ्या घरी नेणार नाही. संजयचं बोलणं ऐकून अंकिताला एक सुखद धक्का बसला होता. कारण तिला वाटत होतं हा आपल्याला न्यायलाच आला आहे. अंकिताने स्वतःला कसंबसं सावरलं आणि ते कागद हातात घेऊन त्यावर सह्या केल्या. घटस्फोटाच्या कागदांवर सह्या करून अंकिता आनंदाने आश्रमाकडे निघून आली. अंकिता आश्रमात आल्यानंतर राहुलने तिला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले. अंकिता, अगं तू तर गेली होतीस ना तुझ्या नवऱ्याबरोबर, मग परत माघारी का आलीस? काय झालं? काहीही न लपवता मला सर्व सांग, राहुल बोलला. अंकिताने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागली. माझी आई लहानपणीच वारली. बापाने दुसरे लग्न केले, त्यामुळे माझा सांभाळ माझ्या मावशीने केला. मावशीने चांगलं शिक्षण दिलं व पुढे शिक्षण पूर्ण करून संजय पाटलांच्या कंपनीत मी जॉब करू लागले. एक दिवस संजय पाटलांची नजर माझ्यावर पडली. त्यांना मी पाहता क्षणी आवडले होते. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी मागणी घातली होती. एवढ्या श्रीमंत घरातील मुलांनी लग्नासाठी मागणी घातल्यामुळे माझ्या मावशीने पुढचा मागचा विचार न करता संजयबरोबर माझं लग्न करण्यासाठी होकार दिला आणि अवघ्या 8 दिवसात माझं लग्न संजय पाटलांबरोबर लावलं. हे तर तुला माहीत आहे.
मावशीला लग्नासाठी 1 रुपयाही खर्च करावा लागला नाही. एका श्रीमंत घराची मी सून झाले म्हणून मावशीचा तर आनंद गगनात मावत नव्हता. संजयचे आईवडील परदेशात राहायचे, त्यामुळे इकडे आम्ही दोघेच राहायचो. संजयच्या घरी सगळ्या कामासाठी नोकर होते. त्याला सर्व कामे वेळच्या वेळी झालेली पाहिजे असायची. मला लग्नानंतर नोकरी करायची होती, पण संजयने मला घराबाहेर पडायला बंदी घातली होती आणि घरात तर प्रत्येक कामाला माणसं होती. मला दिवसभर घरी काय करायचे हा प्रश्न पडायचा. एक दिवस मी भाजी आणायला बाहेर गेले तर तू माझी परवानगी न घेता घराबाहेर का गेलीस म्हणून संजयने मला खूप मारहाण केली आणि आदळआपट केली. मी त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायचे. मला काहीही पाहिजे असेल तर संजय सर्व घेऊन यायचा. मला प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहावं लागत होतं. संजय मला माझ्या मावशीबरोबर देखील बोलू देत नव्हता. लग्न झाल्यापासून त्याने मला कधीही घराबाहेर नेलं नाही. त्या बंगल्यात माझा कोंडमारा झाल्यासारखं वाटायचे. थोडे देखील स्वतःच्या मनाला वाटेल तसं वागता येत नव्हतं. एकदा संजय 2 दिवसांसाठी कोलकात्याला गेला होता. तेव्हा मी आमच्या घरात काम करणाऱ्या शांता मावशीच्या मदतीने माझ्या मावशीला भेटायला गेले. संजय कोलकात्यावरून आल्यानंतर त्याला ही गोष्ट कशी कळली माहीत नाही. तेव्हा त्याने शांता मावशीला कामावरून काढून टाकले आणि मला तर बेडरूममध्ये ओढत नेऊन खूप मारले. मी संजयच्या दररोजच्या कटकटीला कंटाळले होते. त्याचा तो बंगला मला आता भूतबंगला वाटायला लागला होता. मी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एक दिवस संजय ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता. तेव्हा मी गरजेपुरते पैसे, कपडे घेतले आणि संजयचा तो बंगला सोडला. बीडची एसटी पकडली आणि शांता मावशीकडे गेले. तिथे थोडे दिवस राहिले, पण संजयच्या माणसांनी मला तिथे पाहिल्यानंतर मी बीड पण सोडले आणि तुझ्या वृद्धाश्रमात आले. आज सकाळी संजयने मला हॉटेलवर बोलावून घटस्फोटाच्या कागदांवर सह्या केल्या. मी आनंदाने त्या कागदावर सह्या केल्या, कारण मला मन मारून जगायचे नव्हते, तर हे आयुष्य मन भरून जगायचे आहे. अंकिताने राहुलला सर्व हकीकत सांगितली. अंकितासोबत जे घडले ते ऐकून तर राहुलच्या डोळ्यात नकळत पाणी आले. असेच दिवस जात असतात. अंकिता मन लावून आश्रमातील काम करत होती. तेथील वृद्धांचे आशीर्वाद तिला भेटत होते. राहुल आणि अंकिता दिवसभर सोबतच काम करायचे, त्यामुळे ते एकमेकांवर कधी प्रेम करायला लागले हे त्यांनाही समजले नाही. राहुल अनाथ होता. त्याला आपल्या आईवडिलांचा चेहराही नीट आठवत नव्हता. आयुष्यातील आईबापाची उणीव भरून निघावी म्हणून त्याने वृद्धाश्रम काढले होते. अंकिताच्या वाढदिवसाच्या दिवशी राहुलने तिला लग्नासाठी मागणी घालत एक सुखद धक्काच दिला. राहुल व अंकिताचं लग्न साध्या पद्धतीने वृद्धाश्रमातच पार पडले. राहुल व अंकिताने शांता मावशीला पण आपल्या आश्रमात आणले. आज त्या दोघांचा सुखी संसार आहे आणि त्यांच्या या सुखी संसारावर एक कळी उमरली आहे. तिचे नाव वीरा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अशा छान कथा ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.